तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत एकदमच सोप्या पद्धतीने रवा उत्तप्पा आणि तोही अगदी कमी साहित्यात खाण्यास एकदम चविष्ट असा रवा उत्तप्पा तुम्ही एकदा घरी नक्कीच बनवून पहा। बिना झंझट हा झटपट तयार होतो आणि नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। रवा उत्तप्पा बनवण्यासाठी इथे आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी बारीक रवा। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून घ्या। पाव वाटी इथे मी बेसन पीठ घेतले आहे। चवीनुसार मीठ घेतले आहे। 1 चमचा इथे मी गरम मसाला घेतला आहे। याऐवजी तुम्ही काळा मसाला देखील वापरू शकता। खाण्याचा सोडा घेतला आहे। खाण्याचा सोडा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर इथे 3 चमचे मी दही घेतले आहे। कांदा घेतला आहे कट करून। 4 ते 5 हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे आणि भरपूर अशी इथे मी कोथिंबीर घेतली आहे। इथे तुम्ही उत्तप्पा बनवण्यासाठी टोमॅटो देखील वापरू शकता। उत्तप्प्याचे मिश्रण बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घालूया। त्यामध्ये पाव वाटी बेसन पीठ घालूया। 2 ते 3 चमचे दही, चवीनुसार मीठ घालूया। छोटा अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूया। घातलेले सर्व जिन्नस पहिले मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे। गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा, अशा प्रकारे आपल्याला उत्तप्प्यासाठी मिश्रण पाहिजे। यामध्ये मी थोडासा चवीसाठी ओवा घालून घेते 1 चमचा, छोटा 1 चमचा। 1 चमचा मी जिरे घालते आणि हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करूया। 10 मिनिट आपण हे रेस्ट करायला ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर मी इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। तव्याला तेल ग्रीस करून मी त्यावर उत्तप्प्याचे मिश्रण हे पसरवून घेते। ज्या साईजमध्ये तुम्हाला उत्तप्पा बनवायचा आहे त्या साईजमध्ये तुम्ही हे मिश्रण पसरून घ्या। तर पहा, इथे मी मिश्रण पसरून घेतले आहे। आता आपण हा मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत। यावर मी थोडासा गरम मसाला टाकला आहे। नंतर आपण ह्यावर कट करून घेतलेली हिरवी मिरची घालूया। त्यानंतर आपण कट करून घेतलेला कांदा घालूया। त्यानंतर भरपूर अशी ह्यावर कोथिंबीर घालूया। कालथ्याने किंवा उलटणीने टाकलेले जिन्नस यावर व्यवस्थितपणे प्रेस करून घेऊया। प्रेस केल्यानंतर पहा, सर्व ह्याला व्यवस्थितपणे चिकटले आहे। बाजूने थोडे मी तेल सोडते आणि उत्तप्पा हा पलटून घेते। दुसऱ्या साईडनेही आता आपण 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर भाजून घेऊया। तर पहा, एकदम खरपूस असा मी इथे रवा उत्तप्पा भाजला आहे, जेणेकरून हा खाण्यासही अगदी क्रिस्पी लागेल। हा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्याबरोबर सर्व करू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी आजची साधी सोपी रेसिपी? नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।